नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये एक नवीन प्रकरण चालू करतोय, ते म्हणजे आकलन. आता आकलन या शब्दाचा अर्थ आहे समजणे किंवा कळणे. या आकलन या प्रकरणावरती जे प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये ज्या सूचना आहेत त्या सूचना जर तुम्हाला समजल्या नाहीत तर त्याचं उत्तर बरोबर चुकीचं काढलं जातं. म्हणून यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न काळजीपूर्वक वाचावे लागतात. त्याचा नेमका अर्थ काय होतोय या पद्धतीने तुम्हाला उत्तरापर्यंत जावं लागतं. म्हणजे त्या प्रश्नाचं तुम्हाला पूर्णतः आकलन झालं पाहिजे तरच त्याचं उत्तर काढता येते, असा हा घटक आहे. आणि हे आकलन या घटकावरती 3 उपघटक आहेत. ते म्हणजे इंग्रजी अक्षरमाला, सूचना पालन आणि संख्यामाला, असे 3 उपघटक आहेत. आणि या 3 उपघटकाचा आपण थोडंसं सविस्तर व्याप्ती काय काय आहे आणि त्या प्रत्येक घटकावरती नेमके कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, तीन चार प्रश्न प्रत्येक उपघटकावर आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला नेमकी दिशा समजणार आहे की इंग्रजी अक्षरमालेमध्ये नेमके कसे प्रश्न येतात, सूचना पालनमध्ये नेमके कसे प्रश्न असतात आणि संख्यामालेवरती कसे प्रश्न असतात. साधारण तीन चार प्रश्न आपण या उपघटकावरती पाहणार आहोत. तर तुम्हाला आकलन हे प्रकरण पूर्णतः समजणार आहे. आणि आकलन या प्रकरणावरती प्रज्ञाशोध परीक्षा 4थी 7वी, स्कॉलरशिप परीक्षा 5वी आणि स्कॉलरशिप परीक्षा 8वी यामध्ये साधारण 5 पेक्षा जास्त प्रश्न असतात. 5 पेक्षा जास्त, काही वेळा 6 सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे या 3 उपघटकावरती तुम्हाला 5 ते 6 प्रश्न हमखास येतात. आणि हे प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्हाला प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याचं आकलन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते इथं आपण त्या घटकावर आता पाहणार आहोत. यामधला जो पहिला उपघटक आहे इंग्रजी अक्षरमाला. तर तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे ए पासून वाय पर्यंत. यामधलं एक झेड अक्षर, म्हणजे 25 फक्त अक्षरे घेतले, शेवटचं झेड अक्षर फक्त कमी केलेलं आहे आणि 5-5 अक्षरांचे 5 गट केलेले आहेत. म्हणजे इंग्रजी अक्षरमाला जी ती 26 अक्षरांची आहे त्यामधलं झेड अक्षर फक्त रद्द केले इथं आणि प्रत्येक गटामध्ये 5-5 अक्षर घेतलेले आहेत. ए बी सी डी ई असं पहिला 5 गट, दुसरा 5चा गट, असे 5-5 अक्षरांचे 5 गट, म्हणजे 25 अक्षरांची अक्षरमाला दिलेली आहे. तर आता या अक्षरमालेची पहिल्यांदा डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे. आपण या अक्षरमालेकडे पाहताना जो आपला डावा हात आहे ती म्हणजे डावी बाजू, डावी बाजू म्हणजे सुरुवात, आणि उजवी बाजू म्हणजे आपला उजवा हात आहे ती बाजू म्हणजे शेवट. त्या अक्षरमालेचा शेवट म्हणजे उजवी बाजू. तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये डावीकडून 10वं अक्षर कोणतं, तर डावीकडून म्हणजे इकडून मोजलं पाहिजे. मला उजवीकडून 13वं अक्षर कोणतं, तर उजवीकडून म्हणजे इकडून मोजलं पाहिजे. म्हणजे उजवी आणि डावी बाजू पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर इथं एक निवडक 4 प्रश्न आपण या घटकावरती घेतलेले आहेत. इंग्रजी अक्षरमालेवरती नेमके कसे प्रश्न येतात ते आपल्याला पाहिजे आणि जलद उत्तर कसं काढायचं हे पण त्यामध्ये महत्त्वाचं आहे. प्रश्न तर आपण सोडवणार, मग त्यासाठी 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट घालवणार, पण तसं नाही. प्रश्न आपल्याला 1 मिनिटाच्या आत जलद आणि बिनचूक सुटला पाहिजे, यासाठी काही सूत्र पण आपण याच ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी 4 प्रश्न नमूद केलेले आहेत. त्यापैकी हा जो पहिला प्रश्न आहे, या अक्षरमालेत डावीकडून 90 अक्षर आणि उजवीकडून 5वे अक्षर यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत. डावीकडून 90 म्हणजे आता इकडून 90 म्हणलं हे अक्षर आलं आय, आणि उजवीकडून 5वं म्हणलं यू अक्षर आलं, इकडून उजवीकडून 5वं, यांच्या दरम्यान म्हणजे त्यांच्यामध्ये किती अक्षर आहेत. आता वास्तविक मोजायची सुद्धा गरज नाही. हे 9 आणि हे 5, 9 आणि 5 किती झाले 14. मग 25 मधून 14 गेले, किती राहिले 11. म्हणजे या 2 अक्षरांच्या मध्ये 11 अक्षर आहेत. जर मुलं जर मोजत बसलीत या ठिकाणी इकडून 90 आणि इकडून 5वं, डावीकडून 90 आणि उजवीकडून 5वं, तर हे 5 10 आणि 1 11 12 13 बेरीज येते. समजा काही वेळा ती अक्षर पण धरतात ना, ते हे 5वं पण आणि हे 9वं पण. तर मोजायची काही गरज नाही. सोडवायचा प्रश्न कसा आहे, डावीकडून 9 आणि उजवीकडून 5वं आहे, म्हणजे 9 आणि 5 14, 14 अक्षर 25 मधून गेली, म्हणजे बाकी किती राहिले अक्षर 11.
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 11 अक्षरं त्यांच्या मध्ये असतात. कसा प्रश्न जलद सोडवायचा आहे, 5-10 सेकंदामध्येच प्रश्न सुटतोय हा. इथं मोजायची सुद्धा गरज नाही आपल्याला. एकूण 25 अक्षर आहे आणि त्यापैकी डावीकडून 90 उजवीकडून 5 म्हणल्यावर 9 5 14 अक्षर झाली. 14 अक्षरं 25 मधून 14 गेली म्हणजे राहिलेली अक्षरं मध्ये राहतात. मग 14 गेले 25 मधून म्हणजे 11. म्हणजे या 2 अक्षरांच्या मध्ये 11 अक्षर आहेत. ओके, समजलं. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडलं 7वं अक्षर कुठलं? प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याचं आकलन होणं का महत्वाचं आहे ते बघूया आपण. उजवीकडून 7वं अक्षर, उजवीकडून म्हणजे इकडून, उजवीकडून 7वं अक्षर हे यस. उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडनं. आता या अक्षराच्या डावीकडनं म्हणलं कुठे गेलं पाहिजे? या अक्षराच्या मागे गेलं पाहिजे, डावीकडं अटीमागे गेलं पाहिजे. या अक्षराची डावी बाजू इकडं, उजवी बाजू ही आहे. मग त्या या अक्षराच्या उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडलं पाहिजे, डावीकडलं अजून 7वं पाहिजे. म्हणलं 1 2 3 4 5 6 आणि 7 कुठलं अक्षर येणार आहे? यल. पहा या प्रश्नाचं परत एकदा उत्तर. उजवीकडून 7व्या, उजवीकडून 7व्या, या उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडलं, त्याच्या डावीकडलं 7वं पाहिजे. मग याच्या डावीकडं म्हणजे याच्या इकडं अजून डावीकडं 7 नंबरला गेलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 आणि 7. कुठलं उत्तर आलं? यल. कुठलं उत्तर येते त्याचं? यल उत्तर येते. लक्षात आलं प्रश्नाचा रोग. प्रश्नाचं आकलन का होणं अतिशय महत्वाचं आहे. पहिला पण हे झाले 2 प्रश्न. आता तिसरा प्रश्न बघूया. जर a बरोबर 2, b बरोबर 4, c बरोबर 6 असेल तर m अधिक i बरोबर किती? m अधिक i बरोबर a बरोबर 2 म्हणजे a ची किंमत 2 आहे. परत म्हणले b ची किंमत 4 आहे, c ची किंमत 6 आहे. म्हणजे इथं ज्या नंबरला आहे त्याच्या दुप्पट किंमत आहे. हे 1 नंबरला आहे त्याची 2 किंमत आहे. हे 2 नंबरला आहे त्याची दुप्पट 4 किंमत आहे. हे 3 नंबरला आहे त्याची किंमत 6 आहे. मग m किती नंबरला आहे यामध्ये? m इथं मधोमध आहे म्हणजे 13 नंबरला आहे. म्हणजे याची m ची किंमत किती होणार आहे? 13 दुनी 26. 13 दुनी 26. m ची किंमत किती आली? 26. i कुठे आहे? इथं 9 नंबरला आहे. मग 9 ची दुप्पट किती झाली? 18. आणि मग या दोन्हींची बेरीज 8 आणि 6 14 1 44. म्हणजे m अधिक i बरोबर किती येणार आहे? 44. या पद्धतीनं काळजीपूर्वक प्रश्न वाचायला लागतो. त्याचं आकलन झाल्याशिवाय उत्तर काढता येत नाही. तुम्ही गडबड केली, आकलन न होता म्हणजे न समजताच उत्तर काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही बरोबर यामध्ये फसता. यासाठी या टाईपचे प्रश्न अक्षरमालेवर येतात. अजून एक प्रश्न महत्वाचा बघूया आपण. 4था प्रश्न पहा. डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास मराठीत जो कुत्रा शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये जो शब्द असेल कुत्र्यासाठी तो शब्द तयार होईल. आता डावीकडून अक्षर घ्यायचे म्हणजे इकडून अक्षर घ्यायचे. कुणासाठी? कुत्रा यासाठी शब्द इंग्रजीमध्ये डॉग आहे. म्हणजे डॉग हा शब्द तयार होण्यासाठी DOG डॉग म्हणजे कुत्रा. मग डॉग साठी डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षर घ्यावे लागतील? तर डी किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. म्हणजे डी चा नंबर 4. ओ किती नंबरला आहे? 5 10 15 15 नंबरला आहे. ओ किती नंबरला आहे? 15. आणि जी किती नंबरला आहे? 7. 4 15 आणि 7 या क्रमांकाची जर अक्षरे घेतली तर इंग्रजी मधला जो डॉग शब्द आहे म्हणजे मराठीतला जो कुत्रा शब्द आहे त्यासाठी इंग्रजीमध्ये डॉग हा शब्द तयार होईल. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या इंग्रजी अक्षरमालेवरती असतात. या टाईपचे भरपूर प्रश्नांचा सराव तुम्ही केला तर निश्चितच तुम्हाला अक्षरमालेवरचे सगळे प्रश्न सुटतील. फक्त तुम्हाला प्रश्न वाचून काळजीपूर्वक त्याचा अर्थ काय होतोय, काय आकलन म्हणजे आकलन म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय हे पहिल्यांदा समजणं महत्वाचं आहे. पाहूया आपण आता दुसरा घटक सूचना पालन. त्यापैकी आपण एक 4-5 सराव प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आता इथं मूळ पूर्ण प्रश्न काही लिहिलेले नाही परंतु या ठिकाणी कसा प्रश्न आहे? पहिला प्रश्न अहमदनगर हा शब्द आहे. अहमदनगर या शब्दातील हे जी 7 अक्षर आहेत त्या 7 अक्षरापासून यापैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही असा प्रश्न आहे.
प्रश्न कसा आहे, तो शाब्दिक प्रश्न असा आहे, अहमदनगर या शब्दातील अक्षर घेऊन यापैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही, असा प्रश्न आहे. आता मुलांचं या ठिकाणी निरीक्षण शक्ती वाढवायचं काम केलेलं आहे की यातली अक्षरं घेऊनच यापैकी शब्द तयार पाहिजे. आता हा मदन जो आहे तिथं मदन आहे, म्हणजे हा शब्द तयार होऊ शकतो. नगर, नगर तर शेवटीच आहे, नगर म्हणजे हा पण शब्द तयार होतो. आता गरम, गरम हा शब्द इथं गर आणि इथं 3 नंबरला म आहे, म्हणजे गरम हा शब्द पण तयार होतो. आता शेवटचा जो शब्द आहे कमर, त्यापैकी म आणि र आहे, ही 2 अक्षर आहेत, पण क अक्षर यामध्ये नाहीच, म्हणजे हा शब्द तयार होऊ शकत नाही. या पद्धतीनं त्या प्रश्नाचं आकलन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रश्नात जी सूचना आहे त्या सूचनेप्रमाणे आपल्याला याचं उत्तर काढता आलं पाहिजे. समजला प्रश्न? आता दुसरा प्रश्न बघूया आपण, वारणानगर. आता वारणानगर या शब्दातील सर्व अक्षरं जर उलट क्रमाने लिहिली तर जी नवीन अक्षरमाला तयार होणार आहे त्यातला डावीकडून चौथा अक्षर कोणतं? डावीकडून चौथा अक्षर कोणतं? परत एकदा प्रश्न बघा, वारणानगर या शब्दातील सर्व अक्षरं जर उलट क्रमाने लिहिली तर त्यापासून तयार होणारी जी अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेतील डावीकडून चौथे अक्षर कोणते? अशा पद्धतीने फिरवलेलं असते प्रश्नामध्ये, सगळा गोंधळ केलेला असतोय. मुलांना काय वाटतंय, ही अक्षरमाला आपण आता उलट क्रमाने लिहायला पाहिजे आणि पुन्हा मग डावी बाजू उजवी बाजू कोणती, त्यावरून ते डावीकडून चौथा अक्षर शोधायचं. पण असं काही नाही की तुम्हाला अगदी 5 सेकंदामध्ये याचं उत्तर काढता येते. काय सांगितलंय तुम्हाला, वारणानगर शब्दातील सर्व अक्षर उलट क्रमाने लिहा. मग आता इथं याची ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू, मग ही उजवी बाजू डावीकडे जाणार आहे ना, मग ती लिहिण्यापेक्षा इथंच मांडा ना, ही डावी बाजूच मांडा मग आता सध्या, कारण हे उलट लिहिताना ही डावी बाजू होणार आहे. मग आत्ताच ही डावी बाजू मांडूनच मोजायची चौथा अक्षर, 1 2 3 4. म्हणजे ना हे जे अक्षर आहे वारणानगर मधलं ना, हे अक्षर डावीकडून चौथे, म्हणजे ही अक्षर जर उलट क्रमाने मांडली तर आलं लक्षात. उलट अक्षर लिहायची गरज नाही, हे उजवी बाजू इकडे डावी होणार आहे. मग आत्ताच डावी बाजू मांडून जर तुम्ही चौथं अक्षर काढलं अगदी 5 सेकंदामध्ये तुमचं उत्तर तयार. ओके, या पद्धतीने फसवलेलं असते तुम्हाला, त्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे, लिखाणामध्ये चुकलं, पुन्हा डावी उजवी बाजू आणि गोंधळ होणार आहे. त्यापेक्षा डावी बाजू सुरुवात, उजवी बाजू ही आहे, उजवी बाजू डावी करायचं सांगितलं म्हटलं हीच बाजू डावी मांडायची आणि चौथा अक्षर मोजायचं. लक्षात आलं? आता इथं दुसरा पुढला प्रश्न आहे की मुलांच्या शब्द संपत्तीवर हे 2 प्रश्न आहेत. तुमच्याकडे किती शब्द संपत्ती आहे, तुमचं अवांतर वाचन किती आहे, जनरल नॉलेज तुम्हाला किती माहिती आहे, या संदर्भातली माहिती आहे. आता पहा, दानशूर हा शब्द आहे, तर या दानशूर शब्दातलीच अक्षरं घेऊन 2-2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, असे किती शब्द तयार होतात असा प्रश्न आहे. दानशूर या शब्दातील 2-2 अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द किती तयार होतील असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी पहा, दान हा एक 2 अक्षरी शब्द झाला, पुन्हा शूर, शूर, पुन्हा दार, दार आणि पुन्हा नर, म्हणजे एकूण 4 शब्द तयार झाले. 2-2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द एकूण 4 तयार झाले या दानशूर या शब्दापासून. आता एक चौथा एक प्रश्न पाहूया. आता तुम्हाला इथं अक्षर दिलेले आहे, श त द ह, या 4 अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा सांगितलाय आणि त्याचा समानार्थी शब्द कोणता? म्हणजे मुलांना या ठिकाणी जी अक्षरं दिलेली असतात ती जुळवून एक अर्थपूर्ण शब्द पहिल्यांदा तयार करायचा आणि पुन्हा त्याचा आणि समानार्थी शब्द सांगायचा. म्हणजे तुमची मराठीची संपत्ती किती आहे याचा अभ्यास केला जातो. आता यापासून जो शब्द तयार होईल त्याचा समानार्थी शब्द पाहिजे. पहिल्यांदा तुम्हाला यापासून शब्द जर तयार करता आला पाहिजे. कोणता शब्द तयार होतोय तर दहशत, दहशत हा शब्द तयार होतो, दहशत हा शब्द तयार झाला. मग दहशतला यामध्ये समानार्थी शब्द कोणता आहे तर भीती. दहशत म्हणजे भीती. लक्षात आले? सूचना पालन मध्ये अशा विविध प्रकारचे प्रश्न यामध्ये असतात. फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याप्रमाणे तुम्ही मार्गाक्रमण केलं म्हणजे त्या मार्गाने जर तुम्ही गेले सोडवत तरच त्याचं उत्तर काढता येते. त्या प्रश्नाचं आकलन झालं तरच उत्तर काढता येते, अन्यथा तुम्हाला हा प्रश्न सोडवता येऊ शकत
नाही. यासाठी काळजीपूर्वक प्रश्न वाचणे, त्यातल्या काय सूचना आहेत त्या सूचनेनुसार त्याचं उत्तर काढणे याला सूचना पालन असं म्हणतात. ओके, लक्षात आलं. आता पाहूया आपण तिसरा उपघटक. पहा, तिसरा उपघटक यामधला संख्यामाला. आकलन यामधला तिसरा उपघटक संख्यामाला. त्यावरचे एक थोडे प्रश्न पाहूया आपण. अशी एक संख्यामाला तुम्हाला दिलेली असते. ठराविक संख्या अशा क्रमानं दिलेल्या असतात किंवा ठराविक अंक असे क्रमाने दिलेले असतात आणि त्यावर आधारित तुम्हाला आता इथे दोन प्रश्न आहेत. असा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये 7 नंतर लगेच 5 किती वेळा आले? 7 नंतर, नंतर म्हणजे 7च्या पुढं, 7च्या पुढं लगेच 5 म्हणजे अशी रचना पाहिजे. 7 नंतर लगेच 5 किती वेळा आलेले आहे? तर आता बघूया आपण 7 नंतर 5 किती वेळा आलेले आहे. 7 नंतर 5 इथे एकदा आलेले. आता इथं 7 आलेलं आहे. 7 नंतर इथं 5 नाही, 7च्या अगोदर 5 आलेले. 7च्या अगोदर 5 आलेले म्हणजे 7 नंतर लगेच 5 फक्त इथंच एकदा झालेलं आहे. 7 नंतर लगेच 5. पहा इथं 7 आहे पण नंतर 5 नाही. इथं 5 आहे पण इथं 7 नाही. म्हणजे 7 नंतर लगेच 5 हे फक्त किती वेळा आलेलं आहे? एक वेळा झालेलं. किती वेळा आलेलं आहे? एक वेळा. असं याचं उत्तर आहे. पुन्हा दुसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये अतिशय मुलांचा गोंधळ होतो. 3 पूर्वी लगेच 2 किती वेळा आले? 3 पूर्वी 2. 3च्या पूर्वी म्हणजे 3च्या अगोदर. म्हणजे त्याची रचना अशी पाहिजे. पहा, 3 पूर्वी 2. 3च्या पूर्वी 2. पूर्वी 2 म्हणजे अगोदर 2. 3च्या पूर्वी अगोदर 2 असं किती वेळा झाले? आता इथे बघा 2 3 अशी रचना पाहिजे. असं किती वेळा झालेलं आहे? तर इथे एकदा आहे 2 3, इथे एकदा आहे 2 3 आणि इथे एकदा आहे 2 3. आता इथं 3 2 आहे पण या ठिकाणी 3च्या पूर्वी 2 नाही, 3च्या नंतर 2 आहे. त्यामुळे हे उत्तर देणार नाही. काय प्रश्न आहे? सूचना काय आहे प्रश्नामध्ये? 3 पूर्वी 2 किती वेळा आला? म्हणजे 3च्या पूर्वी म्हणजे 3च्या अगोदर 2 पाहिजे. अशी रचना किती वेळा आहे? इथे एकदा आहे, इथे एकदा 1 आणि इथं 2 आणि इथं 3 वेळा. किती वेळा असं झालेलं आहे? 3 वेळा. समजलं? या पद्धतीने आपली फसगत या ठिकाणी केलेली असते. प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याचं आकलन झालं पाहिजे तरच तुम्हाला योग्य प्रकारची उत्तरं काढता येतात. अजून एक प्रश्न संख्या मालेवरचाच आपण अजून एक प्रश्न पाहूया. संख्या मालेवरचाच पाहतो. प्रश्न असा आहे. अशा 1 ते 15 सलग संख्या आहेत. 1 ते 15 या सलग संख्यांची मालिका दिलेली आहे आणि यावरती प्रश्न विचारलाय की यामध्ये मूळ संख्या किती आहे. दुसरा प्रश्न आहे संयुक्त संख्या किती आहे आणि तिसरा प्रश्न आहे 2 व 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहे. 3 प्रश्न बघूया आपण. मूळ संख्या. आता मुलांना 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या शक्यतो पाठ असतात त्यामुळे मूळ संख्या म्हणजे 2 3 5 7 11 आणि 13 एवढ्या मूळ संख्या आहेत. त्यामध्ये 1 ते 15 मध्ये या एवढ्या मूळ संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 किती मूळ संख्या आहेत? एकूण 6 मूळ संख्या. किती मूळ संख्या आहेत? 6 मूळ संख्या आहेत. त्यानंतर संयुक्त संख्या किती? आता 1 ते 15 मध्ये एकूण संख्या 15 आल्या. त्यापैकी ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. त्यामुळे या 6 गेल्या म्हणजे किती राहतील मग? 8. 8 ह्या संयुक्त संख्या आहेत. किती संख्या आहेत? 8. ह्या पुन्हा केलेल्या सोडून आणि हे 1 सोडून इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 या संयुक्त संख्या. त्यानंतर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं बसवलेला आहे की 2 आणि 3 दोन्ही संख्येने भाग केला पाहिजे. याचा अर्थ 2 ची कसोटी 3 ची कसोटी लागू होणे म्हणजे 6 च्या कसोटीवर प्रश्न आहे. मग 6 च्या कसोटीमध्ये 6 न भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत. तर ही 6 एक आहे आणि 12 एक आहे. म्हणजे त्या संख्या फक्त किती आहेत? 2 संख्या. तर या पद्धतीने तुम्हाला आकलन या प्रकरणावरती अक्षरमाला, सूचना पालन आणि संख्यामाला अशा वेगवेगळ्या प्रकारावरती तिन्ही प्रकारावरती या उपघटकावरती प्रश्न येतात. आणि साधारण तुम्हाला तिन्ही घटकावरचे 4-5 प्रश्न या ठिकाणी सोडवून दाखवलेले आहेत. त्या पद्धतीचा जर तुम्ही सराव केला तर निश्चितच तुम्हाला हा घटक एकदम सोपा जाणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर निश्चितच लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि आमच्या शिष्यवृत्ती सांगतो
या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.